नमस्कार दादा, कुठले आपण? आईल. बर, किती शेळ्या घेतल्या? 6 शेळ्या. काय भावानी? 24,000. शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली? एकदम सुपर. कितवा चक्कर तुमचा? दुसरा चक्कर आहे मित्रांनो. शेळ्या बाबतीत 40 गावला आहे ना, डायमंड म्हणून हिजो भाऊला ओळखायचं कोणी पण. कोणाला फसव पण जे ते सांगायचं. आपण माझं काम असं आहे, असं आपल्याला कसं जे सामने तेच सांगायचं. काही पण जुनं आहे सोडून द्यायचं. व्यापारी आहे ना, त्याच्यात फक्त एवढा माणूस. 40 गावचा डायमंड आहे विजू. डायमंड ऑफ चाळीसगाव मध्ये गुजरात सुद्धा माझं नाव आहे. काय म्हण आपण. मी सांगतो हे डायमंड ऑफ 40 गाव काठेवाडी शेळगाव. मित्रांनो, त्यांना 6 शेळ्या दिल्या आहे. 4 शेळ्या गाबणी, 2 शेळ्या पिल्लं आल्या. 2 शेळींना 4 बच्चे. शेळींची क्वालिटी तुम्हाला आवडली का दादा? मन खुश झालं का तुमचा शेळ्या घेऊन? मन खुश झालं शेळ्या घेऊन? तुमच्या पहिले 2 मिनिटं थांबा. आता तुमच्या पहिले लोक किती शेळ्या घेऊन गेल्या? 20 शेळ्या गेल्या. त्याच्यानंतर तुम्ही या खालच्या काढल्या तरी शेळ्या कशा? चांगलं आहे ना, सुपर आहे. हो, मित्रांनो, ते गाडी घेऊन येले. हे बघा, टाका गाडी. चालल्या मावल्या. तुम्ही सोडली होती पाठ. तुम्ही तुम्ही सोडत होते तिला. ते पाणी पिल्यावर तुम्हाला लक्षात आलं ती. अरे भाऊ, अरे व्यवस्थित रे, व्यवस्थित होतो. भाऊ, त्या काय 10ची पट्टी नाही, 4च बकऱ्या काढल्या त्यांनी. तिसऱ्या नाव काढणार येण्यासाठी होणार ते असा विषय असतो. काम करा. 26 झाले. काय बोल नका ते. बस फक्त दिल्यात म्हणून दिल्यात. बस बोल नका. कारण की बाय दिले. फक्त बहुनी आपली बहुनी गाडी का नाराज करा माझी नाही. नमस्कार दादा, कुठले आपण? साखरी. किती शेळ्या घेतल्या? 4 शेळ्या. काय भावानी? 25,000. शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला? व्यवस्थित आहे. क्वालिटी आहे का नाही? मित्रांनो, यांनी 4 शेळ्या घेतल्या आहे. त्यांना दात सड सगळ्या गोष्टीला बांधलेल्या आपण. या गोष्टी ज्यांना आपण मोकळं सांगतोय. आता बघून घ्या व्यवस्थित. बस काही अडचण नाही. नाही शेळ्या 4 शेळ्या दिल्या आहे 25 प्रमाणे. ही बघा, ही त्यांनी गाडी आणली पिकअप. बाकीच्या शेळ्या गेल्या भरून. हे बघा, घ्या टाका. संदीप भाऊ, चालल्या गरीबाच्या म्हशी. चार शेळ्या गेले, पण 1 नंबर क्वालिटीच्या, टॉप क्वालिटीच्या. नान्हे करायचा शेळीचा. हा, बाबा कोणतं काय सांगितलं होतं तुम्ही? साखरी. आहे भाऊ, पुढं घे दिला. एक काम कर, तुझ्या नावावर येईल त्या लाख कर असो. ते आमच्या माझ्याकडे म्हणजे बच्चे पण घेऊन गेले. बच्चे आता तुम्ही ओळखणार नाही ते भाऊ कडून. भाऊ नमस्कार, कुठले आपण? निंबोरा, फुलंब्री तालुका, कन्नड तालुका. बर, किती शेळ्या घेतल्या? 2 शेळ्या. काय भावाने घेतल्या? 25,500. शेळींची क्वालिटी कशी वाटली? 1 नंबर क्वालिटी आहे.
मनासारख्या शेळ्या भेटल्या तुम्हाला मित्रांनो. यांना 500 नाही 2च शेळ्या दिल्या. कोणावरून येत नाही बकऱ्या? असं कसं काय व्यापार करतो? पूर्ण 25,000. 1 घंटा मित्रांनो यांनी 8 बकऱ्या काढल्या आहे. बकऱ्या हलक्या 3 बच्चावाल्या आणि 5 शेळ्या गाभणी. हे बघा क्वालिटी शेळींची. तात्या आमच्या घरात नाही आलं दादा, बोलणार नाही माझ्या हो दादा द्या जाऊ द्या जेव्हा मोकळा म्हणणं यावर करा सर मी काय ना 24,000 खाली अरे मग नाही होत मग यावर 25 नाही बी नाही होत मग. 24-25 मिळणार. 25 नाही आमच्या घरात पण नाही दादा. मग ते असा हिशोब राहतो मग तो. आता थोडी शे हा ना तर घ्या ना मोकळा म्हणणं 24,000 रुपये जाऊ द्या ना सचिन भाऊ बकऱ्या कोणत्या काढल्या त्यांनी? घ्या सांगून देईल तुम्हाला घ्या जाऊ द्या काय पांचडपणा करायचं यावरला 2-2 शब्दात व्यवहार करायचा असतो दादा. आता ते दोघी सौदे बघितले तुम्ही 2-2 शब्दात सौदे झाले. तसं वाटलं पाहिलं तर बिगन तुला आता किती डोकं फोडून सांगितलं? तुला वाटतं ना हलक्या आहे बॉस? काय बोल एक शब्द डायरेक्ट बोलन मला जाऊ दे. ला भाऊ बांधिले. आता भाऊ बा म्हणे दे. अरे दे 24,000 काल दे जाऊ तू दे मोकळा म्हणणं क्वालिटी बघा. दारू बगर नाही भेटणार दे दे जाऊ दे जाऊ दे काही नाराज हा दे. नमस्कार दादा. कुठले आपण? हा लोणार. किती शेळ्या घेतल्या? ह्या घेतल्या आम्ही 8. 8 शेळ्या. काय भावानी? जे तेच सांगा. 24,000. शेळींची क्वालिटी कशी वाटली? 1 नंबर खेळीची. 1 नंबर क्वालिटी. मन खुश झाला शेळ्या घेऊन. त्याचं उपाशी आहे, ते सरल्यावर पाहिजे त्यांना. कितवा चक्कर तुमचा आला? तिसरी चक्कर आहे. पहिल्या शेळ्या कशा निघाल्या? 1 नंबर शेळ्या निघाले. बरोबर मित्रांनो त्यांचा तिसरा चक्कर आहे. आता 8 शेळ्या घेऊन चालले ते. 24,000 सौदा झालाय. हे बघा शेळींची क्वालिटी. 3 पिल्लंवाले आहे आणि 5 शेळ्या गाभणी आहेत. 1 नंबर क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो. या दिल्या राजनगावला. सचिन भाऊ त्यांना दिल्या 2 शेळ्या. सचिन भाऊ कशा घेतल्या शेळ्या? 24,000 मित्रांनो. प्रत्येक गाडीमध्ये सचिन भाऊ ते 2-2 3-3 किंवा जितक्या मग चांगल्या वाटल्या सचिन भाऊ त्यांना तितक्या काढत राहतात. हे बघा शेळींची क्वालिटी. 24,000 प्रमाण दिलं या 2 शेळ्या. विजूबा नमस्कार. नमस्कार. क्वालिटी वगैरे एकच नंबर आणली होती हा? क्वालिटी रात्रीचा आकाश भाऊ आपल्याकडे. जबरदस्त क्वालिटी हा. इकडं पैसे गेले चालेल, हा. माल चांगला घ्यायचा. बरोबर बरोबर कस्टमर आल्यानंतर वापस व्हायला नाही पाहिजे. बरोबर बरोबर. कस्टमर आल्यानंतर वापस होणार बी नाही. त्याला माहिती विजू भाऊचा स्वभाव कसा आहे. मी आल्याच्या अगोदर सकाळी म्हणजे जवळपास तुम्ही 12 वाजेपर्यंत जो काही धुराळा केला तो कसं काय केला, कुठे कुठे दिला? एकदम म्हणजे धूम झाली ती. धूम झाली का? हो क्या बात आहे. मालच असं आणलं होतं आपण एक बरोबर नंबर. मित्रांनो, मी व्हिडिओ पाहिले त्यांचे जे सौदे वगैरे झाले. तरीही मी तुमच्या माहितीसाठी विचारतो, कुठले कुठले कस्टमर होतं? आणि आता जो तुम्हाला एक सांगतो, हा यो आपल्याकडे माल होता म्हणून बरोबर. दुसऱ्या व्यापारी ना त्या भावात नाही देत. अच्छा अच्छा. ते फक्त आपण लावून दिलं, फक्त कस्टमर वापस नाही जायला पाहिजे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे आपण रेट नाही दिलेले आहेत. अच्छा अच्छा. तिथे काही शेअर अशा होत्या 30-30 हजारांनी सुद्धा शेअर होत्या. त्याच्यामध्ये हा त्याच्यात आपण ते काम नाही केलं. हा आपल्या भरोसा आलं ना गिरेक हा. 1000-2000 इकडे तिकडे करून टाकायचं, पण वापस नाही जाऊ नाराज बी होऊन द्यायचं कस्टमरला. क्या बात आहे. हायस्ट रेट किती लागला? हायस्ट रेट माझा बघा तुम्हाला सांगतो 25,500 25.5 ने हो. हायस्ट रेट लागला. एकाला 2 25.5 दिल्या, एकाला 5 दिल्या 25,000 न. हा परत एक कस्टमर आलं त्याला 6 दिल्या 24 नी. हा. एकला 8 दिल्या हम्म. त्या 24,000 नी. क्या बात आहे. व्हिडिओ मध्ये पण दाखवून मी. बरोबर बरोबर. मित्रांनो मित्रांनो मध्ये फोन आला होता. हा बोला विजू भाऊ. तुमच्या यायच्या पहिले मी हा. 25 शेळ्या दिल्या. 25 शेळ्या दिल्या. राजनगावला 3 दिल्या, एकाला 2 दिल्या. एकाला 2 दिल्या. हो अशा माझ्या 25 शेळ्या गेल्यात. बरोबर बरोबर. शेळ्या गेल्या आहे. निंबोराला गेला आहे. साखरेला गेला आहे. हा आयला नगरला गेलाय. बरोबर. आयला नगर वरून एक 30 किलोमीटर अंतर आहे. तिथं 6 दिलाय आणि बुलढाण्याला दिलाय. बोला. जे कस्टमर आला आपल्याकडे आकाश भाऊ, हा हे विश्वासाचं कस्टमर होतं. बरोबर. त्याला माहिती माल कुठं भेटतो चांगला, हा आणि कुठं सौदा होऊ शकतो. ते येताना मला पहिले फोन केला, विजू भाऊ आम्ही येतोय, हा तुम्ही असलं तर यावर होईल. बरोबर बरोबर. रामदास शेठ लय ताणून पाहतात. अच्छा नंतर रामदास शेठ नाही आहे, तुमची या पहिला दिवाळी आहे माझ्याकडे, अच्छा अच्छा अच्छा. समजून घ्यायचं. बरोबर. खरंच दिवाळी झाली. दिवाळी झाली का? रामदास शेठ आता देत नाही 28-29 बकऱ्या देत नाही त्या. अच्छा अच्छा अच्छा. त्याप्रमाणे गाडी जशी आली होती, ती मागच्या गाडीपेक्षा या गाडीला टॉपचा माल होता. टॉप सामान आणि
आता ज्या राहिलेल्या तुम्हाला पूर्ण दाखवून द्या. बरोबर. म्हणजे आपण चला विजू भाऊ, हा बोला. आता आपण जवळपास आज तुम्ही जवळच शेड्या दिल्या, जवळपास 25 शेड्या तुम्ही दिलेल्या आहेत. दिलेले आहेत. बरोबर. तर 25 मध्ये मयूर बोलून सांगितलं की या ठिकाणी दिले, तुम्ही रेट वगैरे सांगितले. आता 25 शेड्या दिल्यानंतर तुमच्यापाशी आता आजच्या तारखेला आज जवळपास 50 शेळी आहे. 50 शेळी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आता 40 शेळी गाबना 40 मधून आता हे दावण पूर्ण तिची बांधलेली. तीची बांधलेली 10 शेळ्या इकडे गाबणे आहेत. इकडे बाकी दिसतील. बरोबर. हा. हा, जे म्हणजे आपल्या ग्राहकाच्या म्हणजे कामाचे, 8 शेळ्या इकडे गाबणे आहेत, बाकी पण दुधाचे तरी जे आपल्या ग्राहकाच्या कामाचे जे डोळे लावून घेतील त्या शेळ्या तुम्ही इथे बांधलेल्या आहेत. बांधलेले आहेत. बरोबर. जे याच्यात पण चांगलंच ना. याच्यात पण चांगलं. बरोबर. हा, हे बघा. दाखव रे त्या गाभण शेळ्या रे भाऊ. दाखवून दिलं ना गाभण्या शेळ्या. चल, तर मित्रांनो ते शेळ्या आणतात तोपर्यंत आपण फक्त आपण जो लाल कलरचा माल आहे हे बांधल्याने हा या बांधल्याने पाठीनी भुरी भांडी झाली. हे बघा या पाठी बांधल्याने या पण बघा मित्रांनो तोलीत. हे बघा, हे पण तोलावरच्या शेळ्या आहेत. बरोबर बरोबर. हे बघा, म्हणजे इथं पण तुमच्या कामाच्या आहेत बघा. मला असं वाटलं तर कच्च्या असतील, पण नाही, इथं पण तोली आहेत. फक्त विषय काय, ही पाठी. दावण कमी पडली वाटतं. हे बघा आता दादा. हो हे बघा ती तोलावरची इकडे तर 5 शेळ्या तुमच्या गाभण्या आहेत. बरोबर बरोबर. या 5 तिकडे 5 आहेत. दादा. हो, हं. तिकडे 2 बसलेले आहेत. ती पहिल्या भुरी आहे. पहिल्या वेतामध्ये झाली. हे बघा ती भुरी आहे. ती भुरी. त्याचं नाही आपण. बरोबर बरोबर. हे गरीबाचा माल आहे हो. गरीबाचा माल हो. गरीबाचा माल आहे. गरीबी आढाव. गरीब 18 16 17 18 इंचा गरीब इकडचा बरं मित्रांनो, इथं बसलाय यो यांचं. माल. यो ना तुम्ही म्हणजे इकडं, हा. इकडं 18च्या पुढं. 18च्या पुढे इकडं. हां, इकडं 17 16 अशी जेवढं घेशाल त्याच्यावर राहील. हे गरीबाचा माल आहे. बरोबर. तोलावरच्या शेळ्या. आपण दर आठवड्याला तो माहिती का हां ह्यो काबरा गरीबाचा ह्यो आमचा जेव्हा आम्ही व्यवहार करतो ना हां आपल्याला त्याच्यातल्या 5 शेळ्या आवडतात मग ते कांदे ही घ्यावंच लागेल. हम्म. त्याच्यामुळे प्रत्येक खांडामध्ये 1-2 हलके आपल्याला घ्यावंच लागतं. बरोबर बरोबर. तसा इथं नाही. इथं कस्टमरला जे आवडले तीच घेऊ शकतो. तुम्ही घ्या. बरोबर. हो, तुम्हाला मित्रांनो जी choice बघा, वाटते ती. म्हणजे कसं असतं माहिती का, आता हे जे व्यापारी आहेत, आता हे व्यापारी जर या शेतकऱ्याकडे जर घ्यायला गेले, शेतकरीमध्ये माझ्या 10 शेळ्या विक्री आहेत. मग त्या 10 शेळ्यामध्ये शेतकरी त्याच्यामध्ये मग 5 शेळ्या टॉपच्या असतील, 7 शेळ्या टॉपच्या असतील, 2-3 शेळ्या समजा थोड्या हलक्या असतील, तर त्या पूर्ण 10 शिवाय यांना त्या शेळ्या भेटणार नाही. मग यांना त्या शेळ्या घ्याव्या लागतात. मग त्या बाकी तुम्हाला इथे थोड्याफार समजा कच्च्या वगैरे असतील किंवा मग एखादी वयस्कर बायचान्स येऊन जाते, अशा शेळ्या तुम्हाला येऊन जातात त्या. पण इथं तुम्ही जेव्हा घ्यायला येतं का, तुमच्यावर तो दबाव नसतो, ती जबरदस्ती नसते तुमच्यावरती. तुम्हाला ज्या पाटील तुम्हाला त्या मी घ्या. काय कोणता जे आपण सांगू शकत नाही. हां हा मला 70-75 शेळ्यांमधून माझं एक बरं का बाकी दुसऱ्याचं नाही. हां 70-75 शेळ्यांमधून मी 50 शेळ्या टॉपच्या घेतो, हां 20-25 शेळ्या हलक्या आणावं लागतात, तेव्हा आमची पट्टी बनते. पट्टी बनते. पट्टी बनल्यानंतर विषय काय राहतो, मग कस्टमर वापस होत नाही. बरोबर. आज पुन्हा 70 टॉप चालल्या मापू दाबून धरायचं आणि मग तो कस्टमर काय आणतो, बरोबर. विजय होण्यात येत नाही आपल्या आल्यावर. खरी गोष्ट आहे. इथं आल्यावर कस्टमर पट्टी बांधतो, पट्टीमध्ये मग त्यालाही थोडंसं हलकी भारी होईल. हलकी जी गेली आणि जर समजा कोणी 2च काढल्या पूर्ण गाडीमध्ये, मग त्याचा दाम तर साहजिकच त्याचा दाम तर द्यावा 25च्या वरती द्यावा लागणार. लागेल. बरोबर. आजचं जे हां त्यांनी बिचाऱ्यांनी पहिलं जे आम्ही सुरुवात केली 4 बकरींची, हां त्याला सांगताना बिचाराला मी फक्त एकच किंमत सांगली. आज रामदास शेटनी हम्म. 28,000 रुपयांनी, बरोबर. बिचाऱ्याने एकच शब्द टाकला 24,000नी. 24,000. त्याला एकच सांगितलं 26, हां संदीपाला 25 म्हणतात दिल्या. बरोबर. एक दुसरं आलं हं. त्याला सांगितलं 29,000, 2च घेतोय तू. हां एकाला बसलं मी 35,000ला बी देणार नाही. बरोबर. अशा होत्या. तो नाही, एक काम करा, जे भावाने घेतलं ना त्याच भाव म्हणतात त्याच्यापेक्षा 1000 द्यावं लागेल. बिचाऱ्याने 2 बकऱ्यांचे 51,000 रुपये दिले. तो होता फुलंबरीकडचा, बरोबर. निंबोराचा कुठला. हां एक आलं ते आपण 15 बकऱ्या दिल्या मागच्या 15 दिवसाला हं. एका कस्टमरला दे, हं. त्या माणसाला ते 4-5 जण होते. बरोबर. त्यांनी बिचाऱ्यांनी त्यांना शेळ्या चांगल्या भेटल्या, त्याच्यामुळे आपल्याला एक कस्टमर पाठवला. जालन्यावाल्यांनी का जालनेवाले माग होते ना. हां मागच्या हप्त्याला तुम्ही दिलता ना त्या जालनेवाले आपल्यापाशी बोरगाव म्हणून गाव बोरगाव ना डबल आलते ते. हं. आलं मला लक्षात आलं. बरोबर बरोबर. त्यांनी कस्टमर पाठवलं बिचाऱ्यांनी. हां त्यांनी मग विजीवर तुमच्या भरोश्यावर येता येते शेळ्या चांगल्या द्या. त्याला म्हणतात दादा तुम्हाला आवडले ठीक आहे. त्यांनी तरी 2 शेळ्या हलक्या बांधल्या, मी सोडायला लावले ना पोराला, म्हणतात द्या या सोडा. बरोबर ते आज आपल्याला पैसे देतात, माल चांगला द्यायचा त्यांना. बरोबर बरोबर. कसे आले नावावर तर माल चांगला काढून द्यायचा. त्यांना नाही समजलं तर आपण आपल्या हाताने काढून द्यायचा. बरोबर. आपला हलका माल तर राहिला चालेल, आपला हलका माल तर राहिला चालेल, आपण ती गरीब मध्ये देऊन टाकू. पण जो टॉपची किंमत आहे टॉपचं शिडी गेली पाहिजे. तुम्हाला खोटं सांगतो, एक शेळी आहे तर काय म्हणत हां म्हणत होता आम्हाला ही घ्यायची दादा, ही आत्ता लागलेली आहे. ती म्हणच्यान गाभण नाही म्हणे, आम्हाला ही घ्यायची. ती शेळी आम्ही दिली. ती बांडी कुठे रे, दाखव ती बांडी शेळी. ही बघा बांडी. म्हणजे कस्टमर ही घेत होते. हा, ही घेत होते. हां तुम्ही त्याला नाही सांगितलं. म्हणते ती आत्ता लागलेली, मी इकडे काटकेला इकडून टाकून मग तुम्हाला देणार नाही. तो नाही, आम्हाला आवडते
हं. काय का तुम्ही पैसे देतायत घेऊ नका तिला. हं. हे बघा ही शेळी त्याला आवडली असेल बिचाराला. आता एखादी आमचा व्यापारी काय नाही गाभण आहे आता हे कुठं कस्टमर वापस येणार आहे आपल्याकडं बरोबर. हे बघा का दादा. हे दूध आहे, पुष्ट दूध. कुठं आपल्याकडे वापस येणार आहे दूध येईल ते काय. समोरचा दर 25-26 हजार देऊ राहिला का दादा. बरोबर मग त्याला फसवायचं नाही आपण बरोबर देताना चांगलाच माल द्यायचा त्याला. दादा त्याला म्हणतो मी खाटकेला ऐकन पण तुम्ही फसू नका माझ्यामुळे. बरोबर. तुम्ही नावावर आले ना तर तुम्हाला गॅरंटीच्या शेळ्या. त्याला मी भारी शेळी दिली. हा का. आता माझ्याकडे या ती जावण बांधलेली आहे. बरोबर. 20 शेळ्या इकडे आहेत. हं. या पूर्ण गाभण्या बांधलेल्या आहेत. या 8 दिवसात 15 दिवसात महिन्याच्या आत येणार आहे. या सगळ्या. हे काय मी तुम्हाला असं म्हणत नाही माझ्या कमराला लागतं आणि तिकडे लागतंय. ते समोर पाहून घ्यायचं. बरोबर बरोबर. मला काशी दाखवा चला. हे बघा का तुरलावरच्या शेळ्या. ही आज उद्या मध्ये जाणार आहे. ही बघा विचार करा, ही जर गागर आता आहे तर त्या 25 शेळ्या कशा दिल्या असतील. हे बघा या बघा या वाद लहान वस्तू आहे. ही पण लय लागायची हा, लय फुटल ती. ही पण बघा, ही पण तशीच लागेल. तशी तुम्ही पहिली पाहिली का. ही म्हैस ही बघा गुळाची बेली एकदम. एक नंबर डायरेक्ट नाम नाही. कमीत कमी दोघं टायमाला 2.5-3 लिटर दूध हो तिथं दीड 5 लिटर पण आपण सांगताना सांगायचं कस्टमर. बरोबर बरोबर. हे बघा ही कच्ची आहे. हो ही बघा मांडीवरची. 4-5 दिवसात येईल. बघा तोलावरची शेळी आहे. बघा 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 मित्रांनो, क्वालिटी बघा. विचार करा त्या 25 शेळ्या कशा असतील. अहो ही धरू का ती धरू कस्टमर पकडत होते. हा ना हे बघा माल खतरनाक होता. तोलावरची. ते राजनगावले असे आहेत. हम्म. सचिन भाऊ समाधान भाऊ तुम्हाला आता माहिती असेल. नाही मग त्यांना 70-75 शाळेमधून 2 किंवा 3च घेतात. बरोबर. आणि तुमच्या गाडी घेत बी नाही अजून. त्यांनी असा विचार केला हं. विजू भाऊ तू माझ्या सोबत खोटं बोलला का बरं बोलला म्हणे. हं. आता दादा संध्याकाळी गाडी येते आपली. हं. त्यांना मी आयटम असा दिला. आता का बरं ते एवढे लांबून कस्टमर येले हं. कस्टमरला चांगल्या बकऱ्या नाही भेटल्यात ते नाराज होऊन जातील. हे आपल्या जवळच्या आपल्याकडे केव्हा पण येऊ शकतो. त्यांना आज इथं उद्या देऊ. बरोबर. तरी मग सचिनन त्यांनी काय केलं आणि दादा तुम्ही बांधा म्हणे. जे सचिनन त्यांनी पकडल्या हं. त्यांना कस्टमरला बकऱ्या दिल्या. बरोबर तरी ते खालून अजून 5 बकऱ्या घेऊन गेले ते खालचा माल. बरोबर. सचिन ते का सचिन मध्ये का हे बघा हे बघा तोलावरची. हे बघा महिना गिलची. ही महिना गेला. हो हे बघा हम्म. हे बघा बरोबर. हे बघा शेळ्या. या महिना 15 दिवस महिना 15 बरोबर. दिवस हिला साईडला काढ. त्यांचा बिचाऱ्यांचा आराम बी झालेला नाही. बरोबर. आराम होईल. काहीतरी पाणी पाजल्या बस सकाळी किती वाजता ती गाडी. गाडी 12 वाजता. 12 लय उशीर झाला तरी पण. गाडी उशीर झाला. अहो माझी 8-8:30 गाडी येणार 12 वाजले ते. हा का. आधी मुळे जाम झाले होते आता. हा का. ट्रॉफिक लागली गेली. लय लांब. हे बघा हे बघा हे महिना मित्रांनो ज्या आहेत त्या कच्च्या पक्क्या ज्या तुम्हाला सगळं समोर दाखवते. माप बघा बरोबर. नाही, आता अजून 4 दिवस 2 दिवस आराम करणार, अशा फुटतील. बकऱ्या पावर करतील. हा ना. पावर करतील. त्या थकव्यात चोरून घेतात त्या. हे बघा ही 8 बघा. हे बघा, बरोबर. आणि प्रवासामध्ये ना एखाद्या शेळ्या का जिरवून घेतात. काच जिरवून घेतात. आता मी बांधले 30 शेळ्या बरोबर. 30 स्टॉक मध्ये आहेत. हो. त्यांचा रेट हम्म. 18 ते 22 पर्यंत. 18 ते 22. 22 पर्यंत. बरोबर. 10 कधी घेतल्या हा 20-22. 20-22 याच्यात 10 घ्यायचा. हा. बरोबर. अशा 1-1 2 तुम्हाला दाम द्यावा लागेल. दाम तर द्यावा लागेल. आज मी ती बालडी शेळी ना हा. ऑनलाईन 30,000 ला मागतायत. अच्छा अच्छा ती पुढची. हा हो तुम्ही आता तुम्हाला अलग दाखवा मी. हो चला 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 हो. चला 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 चला. हा जी. गावाले मला बोलले होते मला द्या बाती. हा. त्यांना म्हणतं वो 2-10-20 बकऱ्या आम्हाला भारी राहू द्या आमच्याकडे कस्टमर येतात. बरोबर दिले बरोबर. तुम्हाला हो. तुम्ही माझ्याकडे मी प्रत्येक गाडीला 1-1 2 दिन लागेल तर. हा पण काही कस्टमर येतात काही 10-5 बकऱ्या भारी राहू द्या बा टॉपच्या बरोबर. नंबर 1 ची. या इकडे. काय म्हणता तू. काल एक कस्टमर जेव्हा गाडी भरली हा एक लाल कलरची काबरा कलरची शेळी होती माझ्याकडं. हा. तो ऑनलाईन मागत होता अच्छा गाडी भरताना. गाडी भरताना. हम्म. डायरेक्ट 35,000 लावतो मी. मला म्हणतो भाऊ मी ऑनलाईन काही देत नाही तुम्ही स्वतः या आणि स्वतः बघा. बरोबर काय तुम्ही समोर आल्यावर तुम्ही 35 40 द्या 20 द्या तुम्ही समोर आल्यावर ते होतं. बरोबर. आज तुम्हाला ऑनलाईन फसवून द्यायचं आणि उद्या तुम्ही म्हणायचं विजू भाऊ हा फसवलं शहीद मोबाईल मध्ये लई भारी वाटत होती. हा हा. समोर यायचं आणि समोर बघून घ्यायचं. बरोबर बरोबर. आणि पहिला मुद्दा मी ऑनलाईन बंदच करून दिलेले आहे. अच्छा अच्छा. आपल्यामुळे लोकांना नको तकलीफ. बरोबर. आता माझं एक कस्टमर आहे हा कुठलं आहे आत्मापूरचं भाऊ मामाचं. हा तो म्हणतो विजू भाऊ तुम्ही मला फक्त ऑनलाईन 5 शेळ्या पाठवा. हा. तुम्ही फक्त किंमत सांगा पाठवा तुमच्या भरोशावर. तुम्हाला लागेल तर फोन बी लावून देतो मी 5-10 मिनिटापूर्वी.
काय तुम्ही हरकत ऐकून नाही. घ्या काय म्हणता नाही फक्त ते भरोसा आहे आपल्याला, काय हरकत विश्वास. नाही. बरोबर. त्याला म्हणतात दादा तुम्ही 2-5 हजार रुपये खर्च होऊ द्या, तुम्ही स्वतः या, स्वतः बघा. ऑनलाईन पेक्षा तुम्ही इथे जागेवर आला तुमचा 2-3 हजारचा फरक पडणे कशा आहे माग. आज तुम्हाला 22 आणि 23 हजारने ऑनलाईन पाठवून द्यायचं, बरोबर. तुम्ही म्हणता मी जी काय पाठवलं, हे फरक असतो. बरोबर. आपण तर काय म्हणू चांगला माल पाठवू, पण एखादी आपल्या हाताने खराब गेली त्याला तर काय वाटतं? बरोबर. क्वालिटी आकाश दादा. हे बघा मित्रांनो क्वालिटी. हे बघा मित्रांनो ही शेळी ऑनलाईन मागताय हा विजू भाऊ. हो. हे बघा मित्रांनो ही शेळी. गरीबाची म्हैस आकाश दादा. हे बघा मित्रांनो क्वालिटी. क्या बात. वस्तू गोल पिळा त्याला, गोल पिळा. एवढं 2-3 दिवसात जणून नेली. बरोबर. हा तिकडे मागच घ्या, थोडं मागच घ्या. हे बघा. हो हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा. दोघं तरी भाऊ असं पायाचं काम नाही माझ्याकडं. ते समोर दाखव. हे बघा. जास्ती गोड बोलून काम करणारा माणूस नाही मी. हे बघा वडा वडा वडा. दादा भाऊ आहे माझा सरवण भाऊ सारखे आहे मी. हे बघा घ्या सर. मावस भाऊ आहे माल बघ आकाश दादा अजून. हो. अशी फिरा. कस्टमरला बोलवून घ्यायचं आणि गोड बोलायचं ते काम नाही. हे बघा म्हशी त्या गरीबाच्या पाळले आहेत. नांदे करत आकाश दादा. हे बघा हे बघा घ्या सर. हे बघा वस्तू. हे बघा मित्रांनो बघा गागरी. हे बघा क्वालिटी मध्ये. बघा जाऊ द्या वडा वडा पुढं. हे कंबरला नाही लागत आहे बरं का, एक एक घ्या. हा हा छातीला लागते ती. छातीला लागते. पुढं. हे बघा. हे बघा आकाश दादा. आकाश दादा आपल्याकडे बोली बच्चन नाही, हे बघा. क्वालिटी आणायची क्वालिटी एकाची. ना तुला वस्तू पूर्ण. त्या पाठ राजा अजून हे बघा. पाठ आहे पाठ. दुसऱ्या जापच्या पाठीत पण आहे बघा लांबी किती आहे. बघा मित्रांनो हे बघा. हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी बघा. ओरिजिनल आकाश दादा. शिंगडी बघा, चेहरा पट्टी बघा. ओरिजिनल जुनागड आहे. ओरिजिनल जुनागड आहे. गिर जंगल. गिर जंगल. हा गिर जंगल आहे. विजू एकटा अकेला अकेला. शेरकू हा. खानेवाला. हे बघा आकाश दादा वस्तू. या थोड्या कच्च्या एक तोलावर एक कच्ची. बरोबर. या दोघं बहिणी हो हे बघा. या महिन्याच्या कच्च्या आहेत. पुढे घ्या. एक घरच्या एक मालकाच्या. अशी घ्या. महिन्याच्या कच्च्या आहेत या दोघं. बरोबर. घ्या तिकडे उन्हात घ्या. या बघा हिला साईडला काढा. ही बघा पहिली. चार बोड्या. काय म्हणते तू. मित्रांनो बघा 25 शेळ्या विकल्यानंतर पण क्वालिटी बघा. हा भाऊ ही वंडी लिहा अजून. सारी वंडी आहेत बदली. गाडी बनायला जरी 8 दिवस लागत असतील पण विकायला 2 दिवस लागणार नाही मित्रांनो अशी क्वालिटी. बघा आकाश दादा वंडा. गिऱ्हाईक आल्यावर वापस नाही व्हायला पाहिजे. बरोबर क्वालिटी पाहून. हो बघा वंडी शेणचा जोडा. फिरव. तीन प्रकारचे 3 माणसं आहेत आता आम्ही. 3 बघायचे 3 हो तीन एक घेतली मी एक घेतली शेवटल्या 3 बकऱ्या राहिल्यात. बरोबर. हो 27 सोडले नाही 3 राहिल्यात. 3 राहिल्या. हो हे बघा. हे पाटरे पाटरे. दुसऱ्या झाप्याच्या. दुसरा वापरला पाडरी. हो हे बघा. मित्रांनो जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतो आठवड्याला 2 गाड्या म्हणजे टोटल 150 शेळींचा विक्रा असतो विजूबा वेळे यांचा. पुढची गाडीचं नियोजन सांगा लागत. पुढची गाडी शुक्रवारी येते आपली. शुक्रवारी लागत. आज तुमचा सोमवार आहे. आज सोमवार म्हणजे 50 एक झालेले आहेत. हा अजून 10, 15, 20 जे असल्या भेटल्यात बरोबर.
70-75 भरले म्हणजे मग बरं होतं बा. बरोबर गाडीचा लोड आपला होऊन एक जातो. म्हणजे बकरीला थोडा खर्च कमी येतो. बरोबर बरोबर 100-250 रुपयाचा फरक पडून जातो. प्रत्येक गाडीमध्ये आपलं 75चं मॅप हा. असतं. 50 खरेदी झाली, 25-30 बकरी बाकी. बाकी हो शुक्रवारपर्यंत ती गाडी होऊन जाईल. शुक्रवारपर्यंत गाडी होऊन जाईल. हो शुक्रवारी गाडी आहे आपली. बरोबर बरोबर. तर आज आपल्यापाशी आता 40 बकरी नाही 50 40 गाभणी आहेत, 50 शहद पूर्ण पूर्ण 50 आहेत. परत आपली पुढची गाडी शुक्रवारपर्यंत येऊन जाईल. 10 दुधाच्या म्हणजे असा विषय 7-8 शेळ्या म्हणजे त्या गाडीत जणलेल्या आहेत, काही तिथे जणलेल्या होत्या. अच्छा आणि 2-3 शेळ्या घेतल्या होत्या मी बच्चावाल्या. हा. आता बघा ते बच्चावाले आंध्र इकडे दाखव 1 मिनिट. बच्चावाले शेळ्या मित्रांनो अजून टॉप क्वालिटी मध्ये माल आहे इथं. आज गाडी आली सकाळी म्हणजे 12 वाजले जवळपास, दुपारी 12 वाजता गाडी आलेली आहे. बकऱ्या थकव्यामध्ये आहेत शेळ्या. थकवा 2 दिवसानंतर या शेळ्या अशा कासा सोडतील ना खाली हे बघा हे बच्चा चालता ना. हे बच्चे येईल. बघा हिला जवळपास 1.5 महिन्याचं बच्चे हिला. हम्म. 1.5 महिन्याचं बच्चेच्या खाली आहे. हे बघा आणि ते दूध पित दूध पित आहे, सोडून दिले मोकत. मोकळं सोडून द्यायचं. इथं काय हा बाजार नाहीये, तुमवायचा विषय नाहीये. जे चारा खातं बच्चा सोबत आहे ते पाणी दूध पितंय. आता काहींचे बच्चे घरी असतील बरोबर. तर हा एक शुक्रवार पण दुसरी गाडी आपल्याला कशी. शुक्रवारी एक परत येते, मी परत शनिवारी सकाळी बसणार आहे, गुजरातला जातोय. हो ती गाडी परत आपली बुधवार गुरुवार पर्यंत ती परत येते. बरोबर बरोबर. म्हणजे आता हप्त्याला चालूच राहणार आपली गाडी. आपल्याला 2 गाड्या आपल्या असतात. बरोबर जे बाजारात काय होतं आकाश भाऊ, तुम्ही म्हणता बाजारात बाजारात येऊन काहीच फायदा नाही. बरोबर. जो तुम्हाला सांगतो, जो शनिवारचा बाजार होता, हा. असे कस्टमर आले होते. हम्म. जी बकरी तुम्हाला 16-17 हजार रुपयाला बाजारात भेटणार होती, ती बकरी त्यांनी गिऱ्हाईकांनी शनिवारी काय केलं, 20-22 हजारला भेटलं. का बरं? माल कमी असल्यामुळे त्यांना दाम लागला. मग काय होता, बाजारवरून येतात एक कस्टमर बाजारच्या आशाने, पण त्यांना काय वाटतं बा याच्याने त्याच्याकडे, आपण त्यांना काय माहिती चांगल्या बकऱ्या घरीच विकल्या जातात. तुमच्या असं वरच्या 25 विकल्या गेला इथं जागेवर. हा. बरं बाजू इथं बाकी घरी विकल्या आहे. आता जोपर्यंत आता तुमचा जोपर्यंत शनिवार आहे तोपर्यंत विकला जाईल माल. 3 दिवसात 4 दिवसात माझ्या अर्ध्याने ते विकल्या जातील. मग खालच्या शेळ्या काय मग बरोबर 12कडचं 12 तिकडून दाम केला का ते इकडे पळतं, इकडून दाम केला तिकडं. मग ते का उपगेलच्या मला काय बापू एवढं भाडं खर्चून आलोय बाजारात पाहायला. हा हा कशा कोणी घेऊन जातात त्या. बरोबर. तर जेव्हा मला गुजरातला होता, जेव्हा फोन आला, आज बाजार बहुत टाईट आहे बोले, हा हा 40 गाव मंडी का, हा. म्हणजे वैसच कस्टमर राहत आहे. मग कस्टमर जेव्हा चांगल्या बकऱ्या घ्यायचे, जेव्हा गाडी उतरते ना, माझ्याकडे नको या, तुम्ही दुसऱ्या कस्टमर कडे जा. बरोबर ज्या दिवशी गाडी आली त्या दिवशी, पण बाजारच्या आशावर येऊ नका. येऊ नका. बरोबर एक तर फोन करून यायचं, हो. हो, गाड्या किती उतरल्या आहेत, कोणाकडे माल आहे का नाही आहे, बरोबर. आम्हाला यायचंय. बरोबर मग आमच्या सारखं बी सांगतो, तुम्ही आज नको या, 2 दिवसात 4 दिवसात या घरी, बरोबर बरोबर तुम्हाला चांगला माल भेटेल. बरोबर. बाजारात तर आम्हाला तर द्यायचंच असतं. कदा बाजाराचा विषय कसा असतो, हा. कस्टमर बाजाराच्या आशाने हे राहतं, पण बाजारात ना पूर्ण शेळ्या फुगाडून पागाडून आणले राहतात. बरोबर तिला गहू बदा गहू काढता, गुळाचं पाणी गाबणे शेणला गुळाचं पाणी पाजलं जातं. बरोबर बरोबर पण बाजारमध्ये ना अशी एकदम अशी दिसती, बरोबर तर तिच्या पोटामध्ये 3-4 बच्चे असे वाटते. असं वाटतं. बाजारचा हो. विषय असा आहे आकाश भाऊ, तुम्हाला सांगतो मी, आता जे आपल्याकडे 17-18 घरी मागू शकतो कस्टमर, ती शेळी बाजारात 20,000ला बी घेऊ शकतो. बरोबर. नजर पाकते ना. नगर पाकते का बरं, तर ती म्हणजे तिला पाका म्हणजे हे बघा, कोणी पिठाचं पाणी पाजतं, कोणी मीठ टाकतं, कोणी गहू टाकतं, कोणी काय म्हणता तुम्हाला सांगतो ज्वारी खाऊ घालतो, बरोबर कोणी मक्का खाऊ घालतो. मग ते काय होतं, ते शुक्रवारी रात्री खाऊ घातलं, सकाळी 6ला आणि 5ला कोणती जनावर पाणी पिणार आहे. बरोबर. हं? त्याच्या असाने शुक्रवारी आमचा जो बाजारचा असतो, त्या दिवशी शुक्रवारी दिवसभर पाणी पाजणार नाही कोणता व्यापारी, नाही का. पाजणारच नाही. का बरं, तर त्या सकाळी उठून पाणी पितात, अच्छा अच्छा. ती जाते फुगून गेल्यानंतर एखादी बकरी गाडीत बी तिचं एंड होऊ शकतो. बरोबर लक्षात ठेवायचं. बरोबर हे पण मी एक विषय असा येईल ना, प्रत्येक वॉर्निंग देतो माझ्या जे माणसांना आहे, बरोबर. संदीप झालं, मयूर झालं, जास्ती बकऱ्या पाणी पाजायच्या नाही. बरोबर. नाही विकल्या तर वापस आल्यानंतर नुकसान कोणाची होणार, आपले होणार. आपली होणार. ज्या पिल्या त्या पिऊ द्यायच्या, बाकी तसंच हाकलून द्यायचं. बरोबर तुम्ही आमच्या दावणी द्या, शनिवारी या, एखादी व्हिडिओ तुम्ही युट्यूबला काढा शनिवारचा बाजारात, बरोबर बघा. तुमचा बी आता तुमचा बऱ्याच दिवसातून तुमचा युट्यूबला व्हिडिओ पण पडलेला नाही, बरोबर. शनिवारचा बाजार तुम्ही पाहून घ्या. नाही मी दाखवत नाही बाजार आता. नाही, तुम्ही पण या. बाजार दाखवला, एखादी तुमचा कस्टमर बाजारचा विषय फसलं, असा आहे, एखादी कस्टमर बाजारात फसला, तुम्ही आकाश तुम्ही बाजारचा व्हिडिओ टाकला म्हणून बाजार दाखवणं बंद केला. तुमचा आकाश शनिवारचं काय असतं, तुमच्या मागे ते बैलांचं असतं, त्याच्यामुळे बैलांचं मशीनचं तुम्ही ते व्हिडिओ काढत बसतात, बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला बकरींचा टाइम नसतो. बरोबर बरोबर.
दादा तुम्हीच म्हणशाल बाजारात कधी तुम्ही व्हिडिओ काढला मी ना? पाहिले ना, पण अगोदर सुरुवातीला काढलं नाही, ना. आताची पोझिशन सांगतोय मी तुम्हाला. हा, जे गाडी उतरला टॉपची शेळी दिसत नाही ना, तुम्हाला बी समजतं. इतक्या टॉपची शेळी बाजारामध्ये खालच्यात खालची शेळी दिसते. खालच्यात खालची शेळी एकदम टॉपची दिसते बाजारामध्ये. हा ना, हा ना, माहिती ना तुम्हाला आपल्याला. माहिती बाजारात आल्यानंतर आपल्या युट्यूबला थोडे हे होईन बा, आकाश भाऊ शनिवारी बाजारात आले मग युट्यूबला व्हिडिओ काढलं, आज तुमचं मार्केट खाली होऊ शकतं बाजारचं.